हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आज आहे गुरुवार आणि संकष्टी चतुर्थी, तर मी बनवत आहे खिचडी। चला तुम्हाला दाखवतो। बटाटा, हिरवी मिरची असं तेलात वाफलायला ठेवलेला आणि इथे शाबू भिजवलेला आहे। तर हा शाबू मला त्याच्यामध्ये टाकायचा आहे। थोडा बटाटा वाफलून घेण्यासाठी मी ह्याच्यावर असं ताट झाकून ठेवत आहे आणि थोडा वाफरला ना मग त्याच्यामध्ये शाबू टाकणार आहे आणि शेंगाचं कूट टाकणार आहे। इथं बघा आपला असा बटाटा वाफरलेला आहे। आता मी साबुदाणा टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये। हे 2 माणसांसाठी खिचडी बनवत आहे। माझा आणि माझ्या मिस्टरांचा उपवास आहे, म्हणजे चतुर्थी संकष्टी, तर दोघांसाठी हा बनवत आहे। आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे। शेंगाचे कूट टाकलेले आहे बघा। तसे मी साबुदाणा जास्तच भिजायला घातलेला, कारण माझ्या छोट्या मुलाला पण खिचडी खूप आवडते साबुदाण्याची, त्यामुळे म्हटलं थोडंसं त्याला पण खायला येईल। तर हे बघा असं मिक्स करून घेतलेलं, त्याला झाकून ठेवणार आहे 10 मिनिटं आणि तयार, म्हणजे 10 मिनिटांनी तयार होईल। साबुदाणा खिचडी तयार आहे। कशी वाटली खिचडी बनवली? इथं बघा हळदीचं लेपन करून उंबरठ्यावरती मी अशी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। आज गुरुवार पण आहे आणि संकष्टी चतुर्थी पण आहे, आणि जर गुरुवारी मी असं हळदीचं लेपन करत असते, गुरुवार शुक्रवार मंगळवार, तर हे पहा असं सुंदरशी कमळाची रांगोळी काढली आहे मी। आणि रांगोळीमध्ये सगळ्यात माझा फेवरेट कलर म्हणजे येलो आणि रेड, हे कॉम्बिनेशन मला खूप आवडतं, मी जास्त तेच यूज करते। बघा जेवढी फुले भेटलेली आहेत आणि सोनचाफ्याची कळी पण भेटलेली आज गुरुवारचं, आणि ही स्वस्तिकची फुले आहेत। तर अशा प्रकारे मी देवपूजा केलेली आहे। पहा आज गुरुवार पण आहे, संकष्टी आहे, तर चला तुम्हाला दाखवते। सुंदरशी माझी देवपूजा झालेली आहे। आज संकष्टी बाप्पाचे अभिषेक वगैरे सर्व पूजा करून घेतलेली आहे मी। डायरेक्ट पूजा झालेल्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे। आणि नेहमीप्रमाणे आजही गुरुवार आणि अशी सुंदरशी सोनचाफा कळी फुल स्वामी समर्थांना भेटलेली आहे बघा। मस्त एकदम छान सुगंध येत आहे पहा, त्या सोनचाफ्याचा पूर्ण असं मंदिरमध्ये पसरलेला आहे। तर अशा प्रकारे पूजा झालेली माझी। तर असा होता आजचा मिनी ब्लॉग। तर